नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. सगळ्यात आधी पाहूयात हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक सोफा फैक्ट्री, द कंप्लीट लिविंग सॉल्यूशंस अंडर वन रूफ. बारसूमधलं रिफायनरीच्या विरोधातलं आंदोलन 3 दिवसांसाठी स्थगित. चर्चा होऊन मार्ग न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा. बारसूमधल्या रिफायनरीचा वाद पेटला. सर्वेक्षण बंद पाडण्यासाठी आंदोलक पोलीस भिडले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट. राज्य सरकार चर्चेसाठी सदैव तयार. शेतकऱ्यांनी अफवांना बळी पडू नये. उद्योगमंत्री उदय सामंत यांचं आंदोलकांना आवाहन. बारसूतील लोकप्रतिनिधींच्या शंका दूर करून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प देणार. बारसूतल्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचं स्थानिकांना आश्वासन. कोकणातील आंदोलकांवरचा अत्याचार सहन करणार नाही. संजय राऊत यांचा सरकारला इशारा. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि साताऱ्यात जाऊन बसावं. राऊत यांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. शिवसेनेच्या मालकीची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता शिंदे गटाकडे हस्तांतरित करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली. राज ठाकरे यांना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा. 2008 मध्ये छटपूजेच्या संदर्भातील चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी समन्स रद्द. राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा. अनेक जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपीट. मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.